कोणती घराणेशाही पाहिजे आणि जनतेने ठरवायचं उद्धव ठाकरेला पुढे न्यायचं की घरी बसवायचं, हे मोदी शहाने नाही ठरवायचं. जी शिवसेना प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी गोरगरीब माणसाच्या अगदी बांधावरती येते, धावून जाते, आपत्तीमध्ये धावून येते, आणि ज्या शिवसेनेने मोदीजी तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मदत केली ती शिवसेना तुम्ही काम झाल्यावर आज नकली म्हणता. अरे जर आपल्याला नकली म्हणत असतील तर मग हे आहेत तरी कोणाचे? आणि हा जो मी विचार जो शेतकऱ्यांनी मला सांगितला माझ्या मनात तो भिडला की शिवसेनेचा सातबारा ह्यांनी त्या गद्दारांच्या नावावर केला, माझ्या शेतकऱ्याचा केला आणि सगळ्या यंत्रणा यांच्या हातात ठेवल्या, तरी जातील कुठे? आणि त्याच्यासाठी जे मी बोलतोय की मजबूत सरकार, आता मजबूत सरकार पाहिजे, पण एका व्यक्तीचं सरकार नकोय आम्हाला. एक व्यक्ती म्हणजे हुकुमशाह नाही, आम्हाला मोदी सरकार नकोय, आम्हाला भारत सरकार पाहिजे. हे सरकार माझ्या देशाचं नाव हे भारत आहे, भारत सरकार पाहिजे. आणि हे म्हणतील ती पूर्व दिशा. म्हणजे मगाशी तुम्ही ते मशाल गीत ऐकलत ना, ऐकलत की नाही? त्याच्यामधला एक शब्द काढायला लावला मला, मी नाही काढला. कोणता शब्द? अरे मोठ्याने तरी बोला, द्या मोठ्याने घोषणा. पुढची काय? जय भवानी जय शिवाजी आहे ना. भवानी मातेला आपल्यापासून दूर कोण करू शकतं? पण यांचा घरगडी निवडणूक आयोग त्यांनी आम्हाला प्रेमपत्र दिलं की या गाण्यातला जय भवानी शब्द काढा. मग काय मोदींचं घालू? हा, मी त्यांना सांगितलं. काय काय बोललं तुम्ही आता? हा, कळलं ना तुम्हाला? हा, ते काय करायचं ते करा, मी हटवणार नाही. आणि माझ्या दैवताशी पंगा घेऊ नका, हे माझं दैवत माझ्या समोर बसलेलं आहे. आम्ही जय श्रीराम बोलतो, आम्ही बजरंग बली की जय बोलतो, आम्ही बोलतो. पण तुम्हाला जय भवानीची एवढी ॲलर्जी का? का खास सुटली तुम्हाला? का सगळीकडे खाजवायला लागलात? आणि असे हे महाराष्ट्र द्वेष्टे आहेतच. महाराष्ट्रामध्ये सगळी बेकारी, आत्महत्यांचं सत्र चालू आहे, शेतकरी हताश झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता तर मारायचीच, महाराष्ट्र भिकेला लावायचाच, उद्योगधंदे पळवायचे, शेतकऱ्याला कर्जबाजारी करायचं, पण महाराष्ट्राची अस्मिता सुद्धा जिवंत राहता कामा नये. इथे सुद्धा मोदींचा गजर झाला पाहिजे. तो तुमच्या गुजरातमध्ये करा, महाराष्ट्रामध्ये होणार नाही, यापुढे अजिबात होता कामा नये. आणि काल मी परभणीच्या सभेत तर बोललेलोच आहे. पावसात सुद्धा लोक बसली होती, आज जसे तुम्ही उन्हात बसलेल्या. कालच्या सभेत बोललो होतो मी की या भाजपवाल्यांना कान धरून जय भवानी जय शिवाजी बोलत आता उठा बशा काढायला लावा गेलं. तुमचा महाराष्ट्राबद्दल आकस आहे, तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचं आहे, पण तुम्ही आमच्या दैवताबद्दल सुद्धा आकस ठेवायला लागलात. एवढी मस्ती आली तुमच्यात. आणि एक 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 सगळे गद्दार गोळा करतायत. मी तुमच्या समोर येण्याच्या आधी आपल्या बाजूच्या वसंतराव चव्हाणांसाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली, कारण मी तिकडे आता सभा नाही घेऊ शकलो. म्हणून नांदेडकरांची मी हात जोडून माफी मागितली की मी इच्छा असून सुद्धा सभेसाठी येऊ शकत नाही. पण नांदेडमध्ये जो चिखल झालेला आहे तो यावेळेला तुम्हाला साफ करावा लागेल. चिखल साफ करून टाका आता, नाही पूर्ण साफ करून टाका. पण मोदीजी जेव्हा नांदेडमध्ये आले होते, वा 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 काय भाषण केलं, छान. त्यांचं 2019चं भाषण काढा आणि 2024चं भाषण काढा, आता कळणार नाही खरं कोणतं आणि खोटं कोणतं. 19 साली काय म्हणाले होते? आदर्श घोटाळा, ज्याने आदर्श सोसायटी स्थापन केली आणि शहीदांच्या परिवाराला फसवलं. आपको पता चला होगा कौन किसके बारे में मैं बात कर रहा हूं. मग समोर न बोलले त्यांचे अंधभक्त अशोक चव्हाण. आता काय म्हणतात की मी जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा सत्य साईबाबांच्या इथे माझी शंकरराव चव्हाणांच्या बरोबर एक भेट झाली होती आणि बहुत आश्चर्य लगा की एवढं सगळं करिअर, एवढी कारकीर्द ज्यांनी केली, मोठमोठी पदं भूषवली, पण त्यांच्यासारखी विनम्रता मी कुठेच पाहिली नाही. पण मोदीजी ते ठीक आहे, शंकरराव चव्हाण तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही, आम्हाला माहिती आहे. पण अशोकरावांबद्दल बोला ना. आता शहीद परिवारांना फसवणारे अशोकराव, निकाल लागले त्या केसचा नाही. मग ती केस तशीच असताना अशोकरावांना तुम्ही घेतलं, म्हणजे तुम्ही त्या फसवणुकीत भागीदार झालात का?
वॉशिंग मशीन तर आहेच,